धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम। थोडा बीज द्या घे। तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम। नाही भीड भार नाही भीड भार तुका म्हणे साना थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम। महायोग पीठे तोठे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दौ परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गा करो प्रथमा नमन करो प्रथमा नमन दुसरे चरण संताचे प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ब्रह्मानंदम परमसुखदान केवलम ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। नमामि सद्गुरुशान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईश्वालंदी वल्लभं मस्तकहि पायावरी पायावरी वार करी संतांचा वार करी हे पायावर या वारकरी संतांच्या काय वाणू आता न पुरी ही वाणी मस्तक चरणी ठेवी दसो। निश्चयाचा महामेरू निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधार अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी विठाला। सदावास गोदातिरासी गोंदेश्वराच्या गोविंदपुरीसी प्रार्थित से दत्त दिगंबराला
नमितो तुम्हार गुणी पुष्पमाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगे चिंतन रूपी सेवेकरिता जो घेतलेला अभंग आहे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत संत जगद्गुरु श्री तुकोबरा। प्रस्तुत अभंगात जगद्गुरु संत तुकोबरा आपलं कर्तव्य या ठिकाणी सांगतात की आमचा जन्म ज्याच्यासाठी झालेला आहे ते कार्य कोणतं आहे, ते कर्तव्य आमचं जीवनामध्ये कोणतं आहे, तर धर्माचे पालन आणि करणे पाखंड खंडन। वास्तविकता अनेक पाखंड या पृथ्वी तलावर माजलेले आहेत आणि पाखंड रूपी जीव ही जन्माला आलेले आहेत। अशा पाखंड रूपी जीवांचं खंडन करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम। एकच कर्तव्य एकच काम आमचं या जीवनामध्ये आहे, कोणतं आहे तर प्रत्येक नामाचा धारक बनला पाहिजे। मग शेवटी प्रसंग जरी आला तीक्ष्ण उत्तरे, लक्षात ठेवा उत्तर ही तीक्ष्ण आहेत। मेणापेक्षा मोही आम्ही विष्णुदास आहे हे एवढं लक्षात ठेवा। पण त्याच्यापेक्षाही आम्हाला जर कधी वेळ आली ना तर लक्षात ठेवा दादा आम्ही उत्तरही तीक्ष्ण देऊ। हाती घेऊन बाण फिरे दादा धर्माच्या रक्षणा करता ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी आणि येते परित्राणाय साधुनाम विनाशायच दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। एकतर देव अवतार घेत असतो नाहीतर देवांचे भक्त अवतार घेत असतात आणि आम्ही तेच कर्तव्य पार पाडणार। आणि शेवटी तुकोबराय म्हणतात जरी नाही कोणी ऐकलं तर आम्ही कुठेही हायगळ ठेवणार नाहीत, कारण की जगद्गुरु तुकोबराय कुणबी होते लक्षात ठेवा आणि मराठा होते म्हणून मराठ्यांच्या जवळ कुठंही भाडभीड नाहीये, हाडभीड नाही एवढं लक्षात ठेवा दादा। आणि म्हणून तुकोबराय तीक्ष्ण उत्तर शब्द बघा तुकोबरायांची कसे आहेत, नाही भीड भाड। मग लहान असेल किंवा एखादा मोठा असेल कोणी जरी आमच्या धर्माच्या बाबतीमध्ये आमच्या असणाऱ्या कोणत्याही कर्तव्याच्या बाबतीमध्ये जर आम्हाला नावं ठेवीत असेल, आम्हाला जर गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत असेल आणि वारकरी संप्रदाय भागवत धर्माला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही लहानही बघणार नाहीत आणि मोठाही बघणार नाहीत एवढं लक्षात ठेवा। त्याचा प्रत्यय पाठीमागच्या असणाऱ्या 5-6 महिन्यात आपल्याला येतोय आंतरवाली सराटीपासून लक्षात ठेवा। म्हणजे मोठेही सोडले नाही तर छोटेही सोडणे एवढं लक्षात ठेवा। आणि हे सगळं काही कर्तव्य कोण पार पाडतंय, कारण जगद्गुरु तुकोबरायांचे आपण सर्वजण पैकी आहेत आणि विशेष छत्रपती शिवाजी राजेंचे आपण सर्वजण छत्रपती संभाजी राजेंचे आपण सर्वजण पाईक आहोत। म्हणून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी जो मार्ग दाखविला आहे, तुकोबरायांनी जो मार्ग दाखविला आहे, छत्रपती शिवाजी राजेने जो मार्ग दाखविला आहे, धर्मवीर संभाजी राजेने जो मार्ग दाखविला त्याच मार्गावर पाऊल ठेवून आम्ही आजही चालत आहोत। म्हणून कुठेतरी मराठ्यांची अस्मिता आणि स्वाभिमान जागता झाला आहे। विठाला वास्तविकता किम निमित्तम प्रयोजनम। थोडा आवाज मोकळा द्या आता। श्री क्षेत्र खोराडा संगे खोराट का खोराट संगे असू द्या, ड असू द्या ट असो, पण गाव चांगलं आहे। लक्षात ठेवा प्रतिवार्षिक शिवजन्मोत्सव सोहळा याही वर्षी अगदी थाटामाटात भव्य दिव्य नियोजनामध्ये सर्व ग्रामस्थ मंडळी, तरुण मंडळ, बालवृद्ध मंडळी, माता भगिनी आणि राजकीय सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रातील आणि शैक्षणिक क्षेत्रातील वारकरी सांप्रदायिक क्षेत्रातील सर्वजण असणारी एका ठिकाणी आलेत आणि सगळ्यांच्या माध्यमातून या गावचे प्रथम नागरिक आमचे परमस्नेही आदरणीय संदीप भैया आदरणीय सरपंच साहेब आहेत, प्रथम नागरिक आहेत, त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा, कारण की तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात असं तुकोबरायांनी सांगितलेलं आहे। आणि एक उत्तुंग व्यक्तिमत्व, आदर्श व्यक्तिमत्व आमचे सरपंच साहेब आहेत। विशेष म्हणजे ज्यांची साऊंड सिस्टीम संपूर्ण मराठवाड्यासाठी प्रसिद्ध आहे आणि आपल्या साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाडा ज्यांनी गाजविला वारकरी संप्रदायामध्ये आमचे असणारे दिलीप भाऊ खालापूर यांचे एकदा त्यांच्यासाठी सुद्धा टाळी वाजवा। त्यांनी मोफत साऊंड सिस्टीम या ठिकाणी दिलेली, कारण की ज्याचं खायचं त्याचं गावच लागेल थोडंफार का होईना लक्षात ठेवा। जे गावी केलावास त्यासी नसावे उदास। विठाला आणि म्हणून सार्वजनिक संपूर्ण असणारे त्या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी एकत्र आले आणि त्यांच्या माध्यमातून असलेला या ठिकाणी आज भव्य दिव्य स्वरूपामध्ये पार पडत असलेला शिवजन्मोत्सव सोहळा वास्तविकता 19 तारीख ही माझ्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक प्रौढ प्रताप पुरंदर छत्रपती शिवाजी राजेंचा जन्मदिवस आहे। आणि हा जन्मदिवस इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिण्यात गेला। लक्षात ठेवा दादा, का कारण की छत्रपती शिवाजी राजेंचा जन्म झाला त्यावेळेला देवाला आनंद नसेल झाला। वास्तविकता थोडा आवाज मोकळा द्या आता दादा।
थोडा बेस्ट किंचित कमी करा. वास्तविकता देवादिकांना आनंद नसेल झाला, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजीराजेंचा जन्म झाला, एखाद्या दैत्याला सुद्धा आनंद नसेल झाला, पण छत्रपती शिवाजीराजेंचा जन्म झाला तर सर्वसामान्य रयतीला आनंद झाला. एवढं लक्षात ठेवा. रयत म्हणजे 18 पगड जातीला एकत्र एका भगव्या झेंड्याच्या खाली आणण्याचं काम छत्रपती शिवाजीराजेंना केलं. आणि या असणाऱ्या महाराष्ट्रातील मराठ्यांची अस्मिता आणि स्वाभिमान जागृत करण्याचं काम फक्त एकट्या छत्रपती शिवाजीराजेंना केलेलं आहे. म्हणून हिंदवी स्वराज्य पुनर्स्थापन करण्याचं असणारं श्रेय कोणाला जात असेल सध्याच्या काळामध्ये 350-400 वर्षाच्या काळामध्ये, तर फक्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे यांना जातं. लक्षात ठेवा. म्हणून म्हणावं लागतं, झाला रीतीचा राजा शिवछत्रपती माझा, केला राज्याभिषेक, झाला जगात गाजा वाजा, करतो वाटून मुजरा मी माझ्या राजाला, तो बापाचा बाप वागा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वागा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वागा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वागा शिवबा जन्मला. माझी जाऊची पुण्याई कशी आली व पळाला, माझी जाऊची पुण्याई कशी आली व पळाला, तो बापाचा बाप वागा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वागा शिवबा जन्मला. आता होती माझी दाबूची शपथ घेतली स्वराज्याची, आता होती माझी दाबूची शपथ घेतली स्वराज्याची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, जगद्गुरु तुकोबाची. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय. आवाज एवढा येत नाही बरं का माता भगिनी, तुमचा आवाज खूप कमी आहे. एरवी नवऱ्याला भांडताना बरं असणारे 100 शब्द निघते त्या काय मिनिटात तुमच्याकडून. बघा ना तुम्ही दादा, एरवी इकडे नामस्मरण करायचं असेल, जय जयकार करायचा असेल कोणाचा, तर त्यावेळेला तोंड नाही उघडत. पण एका मिनिटात 400 शब्द नवऱ्याला बोलतील, पुन्हा म्हणते हप्पा मला तोंड उघडा नका लावू. असं मॉडेल हे. म्हणून एकदा तरी असणारा आवाज गगनापर्यंत भिडला पाहिजे. एकदा छत्रपती शिवाजीराजेंना सुद्धा वाटलं पाहिजे की असणाऱ्या या सावंगीमध्ये माझा शिवजन्मोत्सव साजरा होतोय. धन्य आहे कोराड सावंगी. जरी यदा कदाचित पुन्हा जन्म मिळाला ना आणि पुन्हा असणाऱ्या हिंदवी स्वराज्याचा संस्थापक जर मी बनलो, तर निश्चितच पुढच्या काळामध्ये, पुढच्या युगामध्ये, पुढच्या जन्मामध्ये या कोराड सावंगीला मी भेट दिल्याशिवाय राहणार नाही, हे राजेंना वाटलं पाहिजे. बरोबर आहे ना दादा? लक्षात ठेवा. म्हणून आपला जय जयकार, आपला आवाज कुठपर्यंत गेला पाहिजे? आपल्या घरापर्यंत नाही, कौसा काकूपर्यंत नाही, अणसा काकूपर्यंत नाही, उर्मिल्ला काकूपर्यंत नाही, सुलोचन्ना काकूपर्यंत नाही, शामरावापर्यंत नाही, रामभाऊ पर्यंत नाही, गाव पेटून देणाऱ्याकडे नाही. बरं का? लक्षात ठेवा. बांधा करणाऱ्यापर्यंत नाही, तर आमचा आवाज छत्रपती शिवाजी राजेपर्यंत गेला पाहिजे. एवढं लक्षात ठेवा. प्रौढ प्रताप पुरंदर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. तो बापाचा बापा वागा शिवबा जन्मला, तो बापाचा बापा वागा शिवबा जन्मला, तो बापाचा बापा वागा शिवबा जन्मला, वागा शिवबा जन्मला, वागा शिवबा जन्मला. एकदा आमच्या गजानन दादा करता टाळी वाजवा. आमचे शिवाजी महाराज, आमचे पद्माकरू महाराज असतील, आमचे वायसे महाराज असतील, सुंदर गायने भीमप्लासी राग खूप सुंदर गायला बरं का. एकदा टाळी वाजवायचा. एक प्रश्न विचारतो, नागपूर कशासाठी प्रसिद्ध आहे? संत्र्यासाठी. लक्षात ठेवा. कोण म्हणलं टरबुजासाठी? टरबुजाच्याच पाठीमागं आत्ताशिक मनोज जरांगे पाटील लागले, थांब जरा, थोडा टाइम आहे जरा तुझं टरबूज फुटायला.
थोडा टाइम आहे तुला, आम्ही पण मराठीत दाखवून देऊ आमची जात कशी, एवढं लक्षात ठेवा. एक तर मराठा पेटत नाही आणि पेटला तर दादा लक्षात ठेवा दादा विजत नाही. हा इतिहास आहे मराठ्यांचा, एवढं लक्षात ठेवा. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी राजांनी मराठ्यांची अस्मिता जागृत केली दादा. अरे या छत्रपती शिवाजी राजाने मराठ्यांची असणाऱ्या तलवारीला धार दिली 350 वर्षापूर्वी दादा. कालांतराने छत्रपती शिवाजी राजे निवर्तले, मराठ्यांची पुन्हा असणारी ही तलवार मुरदाड बनली. अरे 350 वर्षानंतर पुन्हा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजेंचा पाईक म्हणजे मान्य मनोज जरांगे पाटील पुन्हा असणारे या गोदाकाठाच्या पट्ट्यामध्ये जन्माला आले आणि पुन्हा या मराठ्यांची अस्मिता आणि स्वाभिमान जागृत करण्याचं काम त्यांनी केलं आणि मराठ्यांच्या तलवारीला पुन्हा धार दिली. म्हणून दादा सदरक्षणाय फलनिग्रहणाय, अरे पोलिसांनी सुद्धा दादा मराठ्यांच्या नादी नाही लागावं ही शिकवण माझ्या जरांगे पाटलांनी. जननी जनेश भक्त जनी या दातायाशी, नाही तो जननी वांज भली क्या खोवे गानूर. आईनं जन्म द्यावा भक्ताला, आईने जन्म द्यावा दात्याला, अरे आईनं जन्म द्यावा शुराला. आणि सांगू का तुम्हाला, या महाराष्ट्राची भूमीच अशी आहे, या महाराष्ट्राची मातीच अशी आहे की थोराशी रत्नाला जन्म देणारी भूमी म्हणजे माझ्या महाराष्ट्राची भूमी, एवढं लक्षात ठेवा. बरोबर आहे की नाही. पवित्र ते कुळ झाला नारायण, एवढं लक्षात ठेवा दादा. माझा प्रश्न होता नागपूर कशामुळे प्रसिद्ध आहे? संत्र्यामुळं. नाशिक कशामुळे प्रसिद्ध आहे? कोण म्हणलं अंगूर? एक तर द्राक्ष म्हणा नाही तर अंगूर म्हणा, दोघांचे भांडणं लावू नका. बरं चला, लासलगाव कशामुळे प्रसिद्ध आहे? कांद्यामुळं. बरोबर आहे काय? कुंथलगिरी कशामुळे प्रसिद्ध आहे? पेडा. तुमच्या इकडे येतो का नाही कुंथलगिरीचा? लक्षात ठेवा दादा. नागपूर संत्र्यामुळे प्रसिद्ध आहे, नाशिक द्राक्षामुळे प्रसिद्ध आहे, लासलगाव कांद्यामुळे प्रसिद्ध आहे, कुंथलगिरी दादा लक्षात ठेवा दादा पेड्यामुळे प्रसिद्ध आहे. त्याच पद्धतीने आमचा संबंध जालना जिल्हा उत्कृष्ट गायक वादक आणि कीर्तनकारामुळे प्रसिद्ध, एवढं लक्षात ठेवा दादा. अशी क्वालिटी दुसरीकडे मिळत नाही, म्हणून महाराष्ट्र नाही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा दादा झळकतात ती फक्त जालना जिल्ह्यातलीच रत्न. त्याच्यामधले आदरणीय शिवाजी दादा असतील, आदरणीय आमचे पद्माकर महाराज असतील, आदरणीय गजानन दादा वायसे महाराज असतील. दादा लक्षात ठेवा, कोटी कोटी धन्यवाद एकदा सगळ्यांनी. जोरदार या गुणवानांकरता, उत्कृष्ट साऊंड सिस्टीम करता आणि उत्कृष्ट असणाऱ्या नियोजनाकरता टाळी वाजवा. विठाला ढाला 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 ढाला. जननी जनेश भक्त जनिया दातायाश, आईनं जन्म द्यावा भक्ताला, एवढं लक्षात ठेवा दादा. येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती, त्याची एरा अनुष्ठिती सामान्य सकळ. आपले वाड वडील कसे वागले त्याच्यावर आपले अपत्य पुढची वागत असतं, तेवढे लक्षात ठेवा दादा. माझं नेहमीचं वाक्य आहे, अरे मोटार सायकली बिघडू द्या, बिघडल्या तरी चालतील, मशिनरी बिघडू द्या, बिघडल्या तरी चालतील, पण मेकॅनिकल बिघडलं नाही पाहिजे. लक्षात ठेवा. मी काय म्हणतो, मराठी समजते ना दादा? मराठी राजभाषा दिन कालच होऊन गेलाय बरं का? आज आहे ना? लक्षात ठेवा, आजच आहे पहा विशेष. लक्षात ठेवा दादा.
मोटारसायकली मशिनरी कितीही बिघडू द्या पण मेकॅनिकल बिघडला नाही पाहिजे. चला त्याच्या पुढे विद्यार्थी कितीही बिघडू द्या पण दादा शिक्षक लोक बिघडले नाही पाहिजेत. बरं का, विद्यार्थी कितीही बिघडू द्या शिक्षक बरं. त्याच्यामुळे जरा गुदगुले वाटले त्यांना लक्षात ठेवा. पण शिक्षक मंडळी बिघडली नाही पाहिजे आणि लेकर कितीही बिघडू द्या फक्त मायबाप बिघडले नाही पाहिजे हे लक्षात ठेवा दादा. आणि म्हणून प्रत्येकाला वाटत असेल दादा आमची पुढची पिढी सुसंस्कारिकच बनली पाहिजे त्याच्याकरता दादा अगोदर शिवचरित्र वाचा. काळाची गरज आहे शिवचरित्र. घरामध्ये रामायण असू द्या, घरामध्ये श्रीमद भागवत कथा असू द्या, घरामध्ये श्रीमद भगवत गीता असू द्या, घरामध्ये असणारे शास्त्र 18 पुराण असू द्या दादा. लक्षात ठेवा 4 वेद असू द्या पण एक ग्रंथ एकमेव ग्रंथ माझ्या छत्रपती शिवाजी राजेंचा सुद्धा असू द्या. याचं कारण एक आहे काळाची गरज फक्त शिवचरित्र आहे. विठाला प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढणारा तो गर्भ आहे. लक्षात ठेवा दादा 19 फेब्रुवारी 1630चा काळ आहे आणि प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे गर्भामध्ये वाढणारा तो असणारा त्या ठिकाणी या हिंदवी स्वराज्याचा असणारा जाणता राजा आहे. पुढे लक्षात ठेवा दादा त्यावेळेला गर्भसंस्कार योग्य पद्धतीने राजमाता जिजाऊ महासाहेबांनी केले. भागवत असेल, रामायण असेल, महाभारत असेल असे ग्रंथ वाचन करावे आणि ऐकावे आणि त्याच श्रवण भक्तीच्या आधारे श्रवणम मननम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यमात्म निवेदनम या नवविधा भक्तीचं असणारं त्या ठिकाणी अनुकरण राजमाता जिजाऊ महासाहेबांनी केलं. त्यावेळेला दादा हिंदूंचा रक्षण करता राजा छत्रपती शिवाजी जन्माला आले. एवढं लक्षात ठेवा. बरं का, राक्षसांच्या कुळात सुद्धा भक्त प्रल्हाद जन्माला येऊ शकतात. एक लक्षात ठेवा फक्त कोणत्या संस्कारामुळे हिंदू धर्मातला पहिल्या क्रमांकाचा संस्कार प्रसवाली हो धनत्याची माया प्रसवाली धनत्याची माया प्रसवाली धनत्याची माया प्रसवाली नारायण काय नारायण धाय धनत्याची माया प्रसवाली भक्त प्रल्हाद गर्भसंस्कार झाले. लक्षात ठेवा म्हणून राक्षसांच्या कुळामध्ये सगळ्यात 4थ्या क्रमांकाचा कनिष्ठ असणारा चिरंजीव म्हणजे प्रल्हाद आहे. लाद अनुल्लाद लक्षात ठेवा दादा. सल्लाद आणि प्रल्हाद अशी 4 पुत्र आहेत दादा. सगळ्यात छोटा प्रल्हाद जन्माला राक्षस कुळात आले याचं कारण फक्त गर्भसंस्कार आहे. पुढे लक्षात ठेवा तुम्हाला जर वाटत असेल दादा आमच्या घरामध्ये सुद्धा कर्तव्य असणारे एकनिष्ठ असणारे लेकरं जन्माला यावे दादा. लक्षात ठेवा दादा राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी कुठेतरी उत्तुंग भरारी घ्यावी. क्लास 1 क्लास 2 अधिकारी MPSC UPSCच्या माध्यमातून आपल्या मायबापाचं नाव मोठं करावं. मग गायत्री ताईंनी खूप सुंदर भाषण केलं बरं का. लक्षात ठेवा ताई तुम्ही गायत्री ताई कोणी तिथं हां तुम्हीच लक्षात ठेवा. आता बरं का तुम्ही या ठिकाणी स्त्री शक्तीचा जागर केला. माता भगिनींना आमच्या असणाऱ्या ताईंना या ठिकाणी मुलींना विद्यार्थिनींना खूप मोठं मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यावेळेला माझाही असणारे त्या ठिकाणी ऊर अभिमानाने भरून आला कारण की माझी सगळ्यात छोटी बहीण MPSCच्या मार्फत असणारी जालना जिल्ह्याची RTO सध्याला. थोडं लक्षात ठेवा. आणि एकेची असणारी तहसीलदारपदी MPSCच्या मार्फत नियुक्ती आत्ता मागच्या महिन्यामध्ये झाली. रोहिणी सोळुंके आणि राधा सोळुंके दोन्ही माझ्या बहिणी आहेत. लक्षात ठेवा दादा स्त्री शक्तीचा जागर आता ही शक्ती आहे. लक्षात ठेवा दादा. आणि प्रत्येक असणाऱ्या कन्येनं प्रत्येक असणाऱ्या मुलीनं आपल्या आईवडिलांचं नाव मोठं केलंच पाहिजे. एवढं लक्षात ठेवा दादा. शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी जर घ्यायची असेल तर लक्षात ठेवा पहिला संस्कार माता भगिनींना लक्षात ठेवायला पाहिजे तो गर्भसंस्कार आहे. आणि तो संस्कार जर व्यवस्थित जर झाला तर लेकराला पुढे शिकविण्याची गरजच पडत नाही. एवढं लक्षात ठेवा दादा. म्हणून तुमच्या घरी छत्रपती शिवाजी राजे जन्माला आणायचे असतील तर लक्षात ठेवा शिवचरित्राचं वाचन करा. धर्मवीर संभाजी राजेंसारखा पुत्र जन्माला आणायचा असेल तर धर्मवीर संभाजी राजेंचं चरित्राचं वाचन करा माता भगिनीनं गरोदरपणामध्ये. त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद जन्माला आणायचे असेल तर स्वामी विवेकानंदांचं चरित्र वाचा. पुढे लक्षात ठेवा दादा कारण की आज गरज असणाऱ्या या थोर महापुरुषांच्या चरित्राची आणि खरी गरज आहे त्या गर्भसंस्काराची. म्हणून आपली पुढची पिढी जर वायाला जाऊ द्यायची नसेल ना तर तेवढ्या 9 महिने 9 दिवसामध्ये फक्त चांगलं वाचन करा दादा. निश्चित तुमची लेकरं गरुड
एवढं झेप घेतल्याशिवाय राहणार नाहीत. विढाला 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 राजमाता जिजाऊ साहेबांनी शिवाई देवीच्या पुढे जायचं आणि शिवाई देवीला कौल मागायचं. एवढं लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी राजेंना मरेपर्यंत 2च माळी गळ्यामध्ये ठेवल्या. एक शिवाई देवीच्या नावावरून असणारे त्या ठिकाणी शिवाजी नाव ठेवलं. दादा त्यावेळेला माळ घातली ती पवित्र कवड्यांची माळ आणि दुसरी जगद्गुरु तुकोबरायांनी आळंदी क्षेत्रामध्ये माळ घातली ती म्हणजे पवित्र पावन तुळशींची माळ. आम्ही तिने सुखे म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे. अशा 2 माळी माझ्या छत्रपती शिवाजी राजेंनी आपल्या गळ्यामध्ये ठेवले. एवढं लक्षात ठेवा दादा. शिवाई देवीच्या पुढे जायचं. राजमाता जिजाऊ साहेबांनी कौल मागायचा. या 5 पातशाहीने या महाराष्ट्राच्या मातीला गुलामगिरीच्या अंधकारामध्ये जखडून ठेवलं होतं. माता भगिनींची आबरू लुटल्या जात होती. अरे मराठा असेल हिंदू असेल 18 पगड जातीचा असणारा त्या ठिकाणी सामान्य रयत असेल अरे त्यांना हिंदू म्हणून जगण्यासाठी सुद्धा मुभा नव्हती. एवढं लक्षात ठेवा दादा. कधी कोणासाठी वर मान करावी तर त्याची मान छाटल्या जावी. एवढी वाईट परिस्थिती 350-400 वर्षाच्या अगोदर होती आणि त्यावेळेला राजमाता जिजाऊ साहेबांनी शिवाई देवीच्या पुढे जायचं आणि हात जोडायचे. दारू उघड मैया दारू उघड मैये दारू गडबया दारू गडबया दारू गडबया दारू दारू गडबया दारू दारू उघड मैये दारू उघड मैया दारू उघड मैये दारू गडबया दारू गडबया दारू गडबया दारू दारू उघड मैया दारू उघड मैये दारू गडबया दारू उघड मैये दारू गडबया दारू गडबया दारू गडबया दारू गडबया टाळीचा प्रतिसाद द्या. आदरणीय शिवाजी दादा हात वर केले बरं का. तुम्हाला अशी सांगण्याची गरज नाही पडली पाहिजे. आपण हिंदू आहेत आपण मराठा आहेत ना. लक्षात ठेवा दादा. एका मराठ्याने दुसऱ्या मराठ्याला सपोर्ट केलाच पाहिजे. आणि सध्याच्या काळामध्ये मान्य मनोज जरांगे पाटलांनी दादा आपल्याला ती शिकवण दिली. एवढं लक्षात ठेवा दादा. ते एरवी आमचा टाईम बांध कोरण्यात आणि भांडणं करण्यातच जात होता. एवढं लक्षात ठेवा दादा. पण ज्या वेळेला जरांगे पाटलांनी 1 हाक दिली 1.5 कोटी मराठा समाज एका जागेवर अंतरवाली सराटीला जमा झाला त्यावेळेला दादा प्रत्येक समाजाच्या माणसाने आपापल्या शेतीतली बांध असणारी बाजूला काढली. एवढं लक्षात ठेवा. बांध सुद्धा नाही ठेवली पिकं सुद्धा नाही ठेवली. सगळ्यांनी प्रत्यक्षात पाहिलं असेल दादा. कित्येकाच्या मोसंब्या खाल्ल्या कित्येकाची उसं खाल्ली आपल्या असणाऱ्या सगळ्या समाज बांधवांनी. पण एकाचाही शब्द तोंडाच्या बाहेर आला नाही दादा. एवढं लक्षात ठेवा दादा. बघा
प्रेम, सद्भाव, आपुलकी याची शिकवण मान्य मनोज जरांगे पाटलांनी सध्याच्या काळामध्ये आपल्याला दिलेली आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणून आता इथून पुढे प्रत्येक मराठा समाज बांधव असेल, वादविवाद, भांडण तंटे या सगळ्या काही गोष्टीपासून दूर राहा. आणि मराठा समाजाचा एखादा लेकरू जर असेल तर त्याला असणारा सपोर्ट करा, एवढं लक्षात ठेवा. का महाराष्ट्र धर्म वाढवावा पण कधी मराठा तितुका मिळवावा. अगोदर मराठा एकत्र आला रे आला दादा, एवढं लक्षात ठेवा. आणि सध्याच्या काळामध्ये मराठा समाजाची ताकद किती आहे हे दिल्लीपर्यंत दिल्लीपतीला सुद्धा समजली बरं का. म्हणून मोदीनं सभा कॅन्सल केली शिर्डीची, एवढी लक्षात ठेवा. कोणाच्याही बापाला न भिणारा, अफगाणिस्तान पाकिस्तानला न भिणारा मोदी सुद्धा मराठ्याच्या यावेळेला जर रस्त्यावर उतरतो ना त्यावेळेला दादा मराठ्यांची दहशत काय असते हे मोदीला सुद्धा माहिती झालं. याच्यावरून लक्षात ठेवा दादा. आता सध्याच्या काळामध्ये आपली एकी किती फितूर किती होऊ द्या बरं का, फितूर किती होऊ द्या, पैशाच्या बळावर हे फितूर झालेले असणारे बोकडेत हे थोडेफार बोंबलणारच आहेत, एवढं लक्षात ठेवा दादा. यांना त्या नेपाळी कुत्र्याने, आपल्याच मराठा समाजाच्या नेपाळी कुत्र्याने फोडलेलं, एवढं लक्षात ठेवा दादा. हे नेपाळी कुत्रे बापले कोकणातले, एवढं लक्षात ठेवा दादा. पण ज्या वेळेला रस्त्यावर येतील ना दादा, ज्या वेळेला मराठा समाजाच्या असणाऱ्या पकडीमध्ये येतील ना त्यावेळेला नाही त्यांचे डोळे काढून मराठ्यांनी गोट्या खेळल्या तर दादा माझं नाव गजानन महाराज सोळंके पाटील असणार बरं का. म्हणून मराठ्यांच्या नादी कधी लागू नका, एवढं लक्षात ठेवा. इतिहास आहे मराठ्यांचा, एवढं लक्षात ठेवा दादा की या मराठ्यांचा इतिहास रक्ताने लिहिला गेलेला आहे. विठाला आई शिवाई देवीच्या पुढे गेल्यानंतर राजमाता जिजाऊ मासाहेबांनी जोगवा मागायचा दादा. आणि त्यावेळेला राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या असणाऱ्या या मागणीला वाताल्या काय मुंग्या आल्या वाटतं. पायाला वात आला व्यवस्थित आहे ना. हा मुंग्या आल्या, ठीक आहे ठीक आहे, असू द्या असू द्या. तरी मिनी जरांगे पाटील येते, लक्षात ठेवा. असू द्या असू द्या. आल्या आल्याबरोबर मला वाटलं जरांगे पाटील आले की काय, तरी गाडीतले म्हणलेच मंडळी सगळे ते म्हणजे जरांगे पाटील आलेत. म्हणलं ते जरांगे पाटील काळे सावळे आहेत, हे जरा गोरे पाणी आहेत, फरक एवढा आहे. यांना काळं सावळं जरा करा, उभी उभी जरांगे पाटीलच दिसतील असतील, लक्षात द्या. दिसायला काही हरकत नाही दादा, दिसायला माणसाने जरांगे पाटलासाठी नाही दिसलं तरी चालेल दादा, पण त्यांचे विचार आत्मसात करा, जरांगे पाटील बना, एवढं लक्षात ठेवा. विठाला बघता बघता 19 फेब्रुवारी जवळ आली. महासाहेब उमाबाईंच्या सानिध्यामध्ये आणि शिवनेरी गडाचे असणारे गडपती दादा विश्वासराव पाटील आणि लक्ष्मीबाई पाटील यांच्या असणाऱ्या देशमुखांच्या असणाऱ्या सानिध्यामध्ये राजमाता जिजाऊ मासाहेब असणाऱ्या त्या गर्भाला वाढवीत होत्या. उमाबाईने स्वतःच्या असणाऱ्या पोटच्या पोरीसारखी काळजी आपल्या सुनेची घ्यावी. शहाजीराजेंची आई आहेत उमाबाई दादा. आणि बघता बघता दादा 19 फेब्रुवारी हा दिवस उजडला. तो आनंदाचा दिवस होता. प्रभू रामचंद्रजी अयोध्येमध्ये जन्माला आले तर आनंद 33 कोटी देवतांना लंकेमध्ये झाला. अरे द्वापर युगामध्ये गोपाल कृष्ण कन्हैया जन्माला आले. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नान्य एव एक कारमार्थम आगत्य कोटी कार्य चकार. गर्ग संहिता सांगते गोपाल कृष्ण जन्माला आले तर आनंद गोपाळांना झाला, पण माझे छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले तर आनंद सामान्य रयतेला झाला, एवढं लक्षात ठेवा. 19 फेब्रुवारीला माझ्या छत्रपती शिवाजी राजेंचा जन्म झाला आणि पवित्र पावन जन्म झाल्यानंतर माझ्या छत्रपती शिवाजी राजेंचं नाव ठेवलं शिवाई देवीच्या नावावरून. ती म्हणजे शिवाजी, शी म्हणजे शिकणे, वा म्हणजे वागणे आणि जी म्हणजे जिंकणे. हा त्रिवेणी संगम फक्त एकाच राजांच्या असणाऱ्या नावामध्ये आहे. तो कोणता राजा दादा? जाणता राजा, धैर्यवंत, कीर्तिवंत, नीतिवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा. तो राजा कोणता? तो छत्रपती शिवाजी राजा. विठाला बघता बघता आनंदोत्सव शिवनेरी किल्ल्यावर साजरा होऊ लागला. राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय
सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर साठीवर झरले आपल्या निधड्या जातीवर आपल्या निधड्या जातीवर आपल्या निधड्या जातीवर हे प्राणपणाने लढले मावळे हे प्राणपणाने लढले मावळे भरुसाचा राजावर भरुसाचा राजावर माझ्या राजाचं नाव गाजतंय जडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय जडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय जडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय जडकिल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या देवाचं नाव गाजतंय जडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय जडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय आठवण येते मला मनातून भगवा झेंडा दिसल्या आठवण येते मला मनातून भगवा झेंडा दिसल्या धर्म मानिला जगला माणूस की शिवभक्तांच्या हृदयावर पुन्हा जन्मला शिवभक्तांच्या हृदयावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर गडकिल्ल्याच्या दगडावर हे जाणता राजा हे शिवाजी राजा हे जाणता राजा एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर आणि माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. लक्षात ठेवा दादा, हे का नाव गाजतं किल्ल्याच्या दगडावर हे मी पुढे चरित्रामध्ये सांगेलच. दादा एक 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 चरित्र माझ्या शिवाजी राजेंचा आत्मसात करण्यासाठी एवढं लक्षात ठेवा दादा. ज्याचं चारित्र्य चांगलं त्याचं चरित्र निर्माण होत आहे. लक्षात ठेवा, ज्याचं चारित्र्य चांगलं त्याचं चरित्र निर्माण होत असतं एवढं लक्षात ठेवा दादा. आणि ज्याचं असणारं चरित्र निर्माण झालं त्याच्या चित्राची लोक पूजा करतात दादा. आणि ते एकमेव राजे कोण असतील त्यांची असणारे नित्य नियमाने दादा हिंदू धर्मातील लोक सुद्धा पूजा करतात, पण मुस्लिम धर्मातील लोक सुद्धा दादा नित्य नियमाने त्यांचीच पूजा करतात. ते छत्रपती शिवाजी राजे एवढं लक्षात ठेवा. बघा तुम्ही दादा, म्हणून माझ्या राजांचे गुण आत्मसात करण्यासाठी दादा अनेक असणाऱ्या राजांच्या सभामध्ये आणि त्या सभा मंडपामध्ये बाया नाचल्या गेल्या. अनेक इतिहास, ज्वलंत इतिहास आम्ही बघितले दादा, की अनेक राजे दादा लक्षात ठेवा स्त्रियांना आपल्या सभेमध्ये नाचवत होते. पण एकच राजा असा होऊन गेला, तो राजा म्हणजे माझा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजा, ज्या भर सभेमध्ये मुस्लिमाच्या स्त्रीला सुद्धा आई म्हणून सन्मान देण्यात आला. ती सभा माझ्या छत्रपती शिवाजी राजेंची होती एवढे लक्षात ठेवा. बघा तुम्ही दादा, म्हणून माझ्या छत्रपती शिवाजी राजेंची वाक्य नेहमी कानावर ठेवा. माझ्या राजाचं नाव गाजत वायसे महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं एवढं लक्षात ठेवा दादा, की शिवनेरीच्या गड किल्ल्यावर, प्रत्येक गड किल्ल्यावर का अशीच आमोची आई असती. छत्रपती शिवाजी राजेंचे उद्गार आहेत.
आणि एवढे उद्गार निघण्यासाठी सुद्धा दादा सौंदर्याविषयींचा निरोगी दृष्टिकोन आणि चारित्र्य संपन्नता लागते. त्याच वेळेला हे शब्द निघतात. आबाजी सोनदेवाने ज्या वेळेला कल्याणची लूट केली, अनेक जडजीवाहीर लुटले आणि एका म्याणामध्ये दादा त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला बसून आणलं बळजबरी. राज राज आजपर्यंत अनेकांनी तुम्हाला अनेक भेटवस्तू दिली असतील राज, पण एक अनमोल नजराणा तुमच्याकरता आणलाय. कोणता नजराणा? म्याणातून त्या स्त्रीला बाहेर काढण्यात आलं. बुरख्यामध्ये उभी असणारी लटलट कापणारी ती असणारी कल्याणच्या सुभेदाराची सून थरथर कापत होती. काय होईल? आजपर्यंत राजांची असणारी अवस्था आम्ही बघितली. आजपर्यंत राजे कसे वागले हे आम्हाला माहिती आहे. जुलमी राजे आजपर्यंत जन्माला आले हे आम्ही बघितलं. क्रूर शैतानी राजे जन्माला आले हे आम्ही बघितलं. हा छत्रपती शिवाजी राजा सुद्धा तसाच असेल का? हा विचार असताना मनामध्ये घुंगत होता. आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी राजे आबाजी सोनदेवांना बोलतात, आबाजी आजपर्यंत अनेक असणाऱ्या सरदारांनी मावळ्यांनी मला अनेक उपहार दिले असतील, पण तुम्ही जो उपहार दिलेला आहे ना तो माझ्या आईप्रमाणे एवढं लक्षात ठेवा. आम्ही प्रत्येक स्त्रीला आई बहिणीप्रमाणेच मानणार. जर आई बहिणींची आबरू जर लुटिणारे आम्ही असतो तर त्या मुघलामध्ये आणि आमच्यामध्ये बदल काय होईल? राजमाता जिजाऊ महासाहेबांनी दिलेले संस्कार आहेत की जी कोणती स्त्री असली या भूतलावर स्वतःची पत्नी सोडून ती एकतर बहीण नाहीतर आईच असेल. म्हणून ही समोरची स्त्री जी दिसते ना मुस्लिमाची जरी असेल तरी सुद्धा माझ्या आईसारखीच आहे. हे उद्गार माझ्या छत्रपती शिवाजी राजेंचे. मुद्रा मानाचा मानाचा जिजाऊला, मुद्रा मानाचा मानाचा जिजाऊला, मुद्रा मानाचा मानाचा जिजाऊला, मुद्रा मानाचा मानाचा जिजाऊला. धन धन दुराई शिवरायाची जिजाई, धन धन दुराई शिवरायाची जिजाई, आज पूजित महाराष्ट्राला. मुद्रा मानाचा मानाचा जिजाऊला, मुद्रा मानाचा मानाचा जिजाऊला, मुद्रा मानाचा मानाचा जिजाऊला. दादा राजमाता जिजाऊ मासाहेब लक्षात ठेवा. मुजरा मानाचा का जिजाऊ मासाहेबाला घालायचं एवढं लक्षात ठेवा दादा. कारण की बाळकडू पाजलं ते चांगल्या संस्काराचं. बघा तुम्ही ज्यावेळेला पाळण्यामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी राजेंना टाकलं अनेक दासदासी आल्या त्या तिथं. लक्षात ठेवा दादा. बघा आपल्याला सुद्धा सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा गायचा. बघा तुम्ही दादा आत्याबाई कुठेत कानं फुकणाऱ्या आहेत का नाही? तुमच्या गावात कानं फुकायला जातात का नाही? नावं ठेवायला कुरू म्हणायला. दादा लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी राजेंचा सुद्धा पाळणा छत्रपती असणाऱ्या त्या ठिकाणी राजेंचा सुद्धा पाळणा शिवनेरी किल्ल्यावर सुंदर झाला. लक्षात ठेवा दादा. छत्रपती शिवाजीराजे आपले लेख होऊ शकत नाहीत म्हणतात दादा. लक्षात ठेवा दादा सगळ्यांचे बाप आहेत बरोबर. म्हणून तो बापांचा बाप. लक्षात ठेवा दादा. वाघ शोभा जन्माला म्हणून आपल्या सगळ्यांचे बाप आहेत. म्हणून दादा लेखासाठी नाही पण आपल्या बापासाठी पाळणा सगळ्यांनी गायचा. माता भगिनी तुम्हाला लय पुळ काय पाळणा गायचा. मला घोगरा आवाज 1.5 किलो गुळ खातात आणि भोंग्याचा असणारा युनिट फोडतात. एवढा मोठा आवाज आहे तुमचा. लेकरू सुद्धा तुमचा आवाज ऐकलं डचकत. नंतर जन्माल्यावर मोठं झाल्यानंतर सुद्धा बघ लक्षात ठेवतो कोणती माथरी होती म्हणजे माझा पाळणा गायला. म्हणून पाळणा सुद्धा गोड गायला पाहिजे. राजमाता जिजाऊ मासाहेबांनी उमाबाईंनी लक्ष्मीबाईंनी आणि अनेक असणाऱ्या आता दासदासीने सुंदर असा पाळणा गायला. तोच पाळणा आपल्याला इथं गायचा. लक्षात ठेवा. पहिल्या दिवसी राज दरबारी आला वंशाला असा केसरी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो रे जो. बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो रे जो. टाळे टाळे शिवाजी सगळ्यांनी टाळी वाजवली पाहिजे. मोठ्यावर बसलेले तिकडे नारळाच्या झाडाखाली बसलेले टाळी वाजवा. दुसऱ्या
दुसऱ्या दिवशी चला मंदिरे गेली आरास नाना परी नाव घाली ती दासी सुंदरी जो बाळा जोरे जो नाव घाली ती दासी सुंदरी जो बाळा जोरे दादा ज्ञानराज युट्यूब चॅनलवर सगळ्यांची या गावाची शूटिंग करणार आहे लक्षात ठेवा म्हणून टाळी वाजली पाहिजे आपल्या या शिवजन्मोत्सवाचं कीर्तन सबंध भारतभर आणि जगभर दिसणार एवढं लक्षात ठेवा युट्यूबच्या माध्यमातून पुढे कधी भविष्यात दादा ज्ञानराज असणार युट्यूब चॅनल जर सर्च केलं ना तुम्ही ज्ञानियांचा राजा लक्षात ठेवा ज्ञानियांचा राजा युट्यूब चॅनल उद्या सकाळी सर्च करा आणि सबस्क्राईब करा त्याला लक्षात ठेवा म्हणजे हे कीर्तन ज्या दिवशी युट्यूब चॅनलवर येईल अपलोड होईल त्या दिवशी तुम्हाला पुन्हा पाहायला मिळेल म्हणून दादा तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये येणार लक्षात ठेवा म्हणून टाळी वाजली पाहिजे टाळी प्रत्येकाची शूटिंग माता भगिनी लक्षात ठेवा दुसऱ्या दिवशी चला मंदिरे गेली आरास नाना परी नाव घाली दासी सुंदरी जो बाळा जोरे जो नाव घाली ती दासी सुंदरी जो बाळा जोरे नाव घाली ती दासी सुंदरी जो बाळा जोरे नाव घाली ती दासी सुंदरी जो बाळा जोरे टाळी एक टाळीचा आवाज केला पाहिजे शूटिंग पर्यंत टाळी तिसऱ्या दिवशी वाजली घंटा शिवनेरी गडावर आनंद मोठा बायानो संगोडा वाटा जो बाळा मोठा बायानो संगोडा वाटा जो बाळा जोरे मोठा बायानो संगोडा वाटा जो बाळा जोरे मोठा बायानो संगोडा वाटा जो बाळा टाळी 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 कमी झाली नाही पाहिजे उलट वारड गेली पाहिजे त्या दिवशी केला शृंगार आले तानाजी मामा शेलार धन्य शिवाजी सशोभे सरदार जो बाळा जोरे 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 टाळी 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 पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका धावोनी आली जय प्राप्ती राजाला दिली जो बाळा जोरे जो जय प्राप्ती राजाला दिली जो बाळा जोरे जय प्राप्ती राजाला दिली जो बाळा जोरे प्राप्ती राजाला दिली जो बाळा जोरे सहाव्या दिवशी लावोनी लळा आणि कुंडल गळा मोत्यांच्या माळा गंध केशरी कपाळी टिळा जो बाळा जोरे गंध केशरी कपाळी टिळा जो बाळा गंध किशोरी कपाळी टिळा जो बाळा जोरे असा सातव्या दिवशी सातवी करा जिजाऊच्या पोटी जन्मला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जो बाळा जोरे जो त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जो बाळा जोरे त्या टोपीला मोत्याचा तुरा जो बाळा जोरे त्याच्या 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 टोपीला मोत्याचा तुरा जो बाळा जोरे क्या बात आहे टाळ्या फक्त 4च वाजल्या टाळी सगळ्यांची वाजली गळ दमलात का काय असं पुन्हा पुढच्या वेळेला जरी शिवजन्मोत्सवाचं माझं कीर्तन नाही ठेवलं तरी चालेल पण पुढच्या वेळेस जो कोणी शिवव्याख्याता येईल ना त्यावेळेला टाळी वाजली पाहिजे बरं का लक्षात ठेवा पुन्हा पुन्हा म्हणायची गरज पडू देऊ नका विठाला
पूर्णिमेच्या चंद्राप्रमाणे वाढणारा दादा माझा छत्रपती शिवाजी राजा वयाच्या 16व्या वर्षी रायरी शहरावर जातात. तानाजी येसाजी बाजीला सोबत घेतात. अनेक राजे या असणाऱ्या जगामध्ये या विश्वामध्ये आम्ही बघितले दादा. दह्या दुधाने तुपाने दादा पंचामृताने अभिषेक घालणारे, पण एकच राजा दादा या हिंद विश्वराजाने बघितला, या सामान्य रयतेनं बघितला की ज्या रयतेनं त्या असणाऱ्या राजानं स्वतःच्या रक्ताने, छत्रपती असणाऱ्या शिवाजी राजेनं स्वतःच्या रक्ताने भगवान शंकराला अभिषेक घातला. एवढं लक्षात ठेवा. म्हणून दादा इतिहास रक्ताने लिहिल्या गेलेला एवढं लक्षात ठेवा दादा. आणि जो इतिहास रक्ताने लिहिल्या जातो तो चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अजरामरच राहतो. एवढं लक्षात ठेवा दादा. म्हणून या स्वराज्यावर पहिलं संकट आलं ते कोणाचं आलं? पहिलं संकट अफजल खानाचं. बडी साहेबाने विजापूरच्या दरबारामध्ये विडा ठेवला. छत्रपती शिवाजी राजेने तोरणाचा किल्ला घेतला. अनेक किल्ले सर झाले. आणि दादा छत्रपती शहाजी राजेंचा हा सुपुत्र जर असाच जर किल्ले घेत राहिला तर कालांतराने आपल्याला उभं राहायला सुद्धा जागा शिल्लक राहणार नाही. आणि तीच अवस्था 350 वर्षापूर्वी दादा कणभर मावळे घेऊन मनभर मुघलशाहीला दादा मनभर आदिलशाहीला याच महाराष्ट्राच्या मातीत गाडण्याचं काम एका राजानं केलं. ते म्हणजे छत्रपती शिवाजी राजे. एवढं लक्षात ठेवा. 40,000ची भोज घेऊन अफजल खान निघाला. 63 बायकाचा धनी, पोलादाची पहार वाकिविणारा असा असणारा सरदार ज्या वेळेला भर दरबारामध्ये बडी साहेबांच्या पुढे येतो, बाकीचे सरदार खाली माना घालून बसले होते. का? एकाही सरदाराची हिंमत होत नव्हती छत्रपती शिवाजी राजेंच्या डोळ्यामध्ये डोळे घालण्याची. एवढं लक्षात ठेवा. कशामुळं? जेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार, किती झाली फार मोठी मोठी ती सरदार, किती झाली फार जवानी गाडी मैदानी शिवरायाची तलवार, जवानी गाडी मैदानी शिवरायाची तलवार, जवानी गाडी मैदानी शिवरायाची तलवार. आई भवानीची कृपा होती शुभावार, आई भवानीची कृपा होती शुभावार, आई भवानीची कृपा होती शुभावार, आई भवानीची कृपा होती शुभावार. हनुमाईचा जिजाऊचा शिवबाचा शिरावर, शिवबाचा शिरावर, शिवरायाचं रूप पाहुणी आनंदाला पार, शिवरायाचं रूप पाहुणी शत्रू कापत थरथर. जेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार, जेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार, जेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार, शिवरायाची तलवार. एकाची सुद्धा हिंमत होत नव्हती. सगळ्या सरदाराने माना खाली घातल्या आणि 63 बायकाचा धिप्पाड देहाचा असणारा पोलादाची पहार वाटविणारा खान उभा राहिला. बडी साहेबा चिंता मत करो, शिवाजी को मैं पकड कर लावूंगा. आणि 40,000चा सैन्य घेऊन निघाला. या महाराष्ट्राच्या मातीला रक्तरंजित करण्यासाठी निघाला. पहिलं ठिकाण गाठलं त्याने हिंदू धर्माचं श्रद्धास्थान तुळजापूर. आणि तुळजा भवानीच्या मूर्तीला भोप्याने पळविलं. म्हणून चल आणि अचल अशा 2 प्रतिष्ठा आहेत मूर्तीच्या. जल स्वरूपातली असणारी मूर्ती प्राण प्रतिष्ठा आजही माझ्या तुळजा भवानीची होती, म्हणून मूर्ती उचलण्यात येते आजही. ती प्रथा काय. आणि तिथल्या पुजाराने मूर्तीला पळविलं. आधी माया भगवतीला कुठेतरी लपून बसावं लागलं. का? या असणाऱ्या महाराष्ट्रातला 350 वर्षापूर्वीचा हिरण्यकश्यप म्हणजे अफजल खान मंदिराचे ठिकरे उडविले पंढरपुराच्या क्षेत्रामध्ये आला. आणि पांडुरंगाच्या पुढे जिवंत असणारी गाय कापली आणि त्या रक्ताच्या थरोळ्यामध्ये नाचला. देवाला नाही सण झाला. पण बघा, ज्याच्याकडे शक्ती नाही त्याने युक्तीचा वापर करा. आणि युक्तिवाद शिकायचा असेल तर शिवचरित्राशिवाय पर्याय नाही. अष्टप्रधान मंडळी बसली राज अफजल खान 40,000 सैन्य घेऊन निघाला. घोडदळ पायदळ सोबत. राज करायचं काय? खान जर इकडे जर आला तर पुण्याच्या प्रांताला नवे संबंध महाराष्ट्राला जाळून भस्मसात करेल. काय करायचं? खान इकडे येण्याच्या अगोदर आपण तिकडे जाऊ.
आणि वाईच्या वनामध्ये खानाला थांबवण्यात आलं. पंताजी गोपीनाथ वकील नावाच्या वकिलाकडे पत्र लिहिण्यात आलं. कृष्णाजी भास्कराकडे दिलंय आणि पत्राचा मजकूर खानजी आम्ही शरण आलो. युक्तिवाद शरण जाणाऱ्याची असणारे दादा लक्षात ठेवा ही जात नव्हती. अरे सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजीती दात ही जात मराठ्यांची. आणि पहात जाळवणी पाण्याच्या इतिहासात लक्षात ठेवा. आणि हा मराठी बाणा छत्रपती शिवाजीराजे प्रौढ प्रताप पुष्पनंद कृष्णा नावाच्या घोडीवर बसले. अष्टप्रधान मंडळी सोबत आहेत आणि आगेकूच केली वाईच्या जंगलाकडं ती प्रतापगडाकडे. खानजी हसला पत्र वाचलं आबाया दादा ओट पहाड केलीचे आणि हसू लागला आणि सांगितलं खानजे पत्राचा मजकूर रडतोंडीच्या घाटातून यावं. 40,000 सैन्य पण रडतोंडीच्या घाटातून येत असताना 20,000 सैन्य घायाळ झालं आणि 20,000 सैन्य घेऊन प्रतापगडाच्या पायथ्याला खानजी आलेला. लक्षात ठेवा प्रतापगडाच्या पायथ्याशी खान प्रतापगडाच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नव्हती त्याला दान. शिवाजी राजाच्या करमतेची त्यास नाही जाणीव शक्तीची. करील काय कल्पना युक्तीची रगी रहाजी पहार वाचविणारा खान निघाला रडतोंडीच्या घाटात. वेळ ठरविला दुपारी 12चा आणि खानजी पवित्र पावन असणाऱ्या प्रतापगडाच्या पायथ्याला आलेले. भेटीसाठी छान भारीला नक्षीदार शामी आण्याला आणि अशी शामिन्यामध्ये खान आलेला खान डौला कटुला आला खान डौला कटुला आला खान आलेला पण पत्राचा मजकूर होता फक्त मोजके असणारे सैनिक सोबत ठेवायचे. आणि खानाच्या सोबत कोण होतं सय्यद बंडाच्या संगतीला सय्यद बंडाच्या संगतीला सय्यद बंडाच्या पण माझ्या राजांच्या सोबत कोण होतं शिवबाच्या संगती महारा शिवबाच्या संगती महारा खानाने ज्यावेळेला राजाला बघितलं आणि राजाने ज्यावेळेला खानाला बघितलं त्याचा धिप्पाड देहात असताना तो खान आहे एवढं लक्षात ठेवा. आणि राजाला बघितल्यानंतर खानाने हात आपले असे बाहेर पाठवले आणि आव शिवाजी हमारे गले लग जा मोठ्या मोठ्याने असताना हसू लागला. लक्षात ठेवा खान खान थोर बात त्याची न्यारी दादा लक्षात ठेवा. खान हसलाय आणि हसून राजाला म्हणतो दादा आव शिवाजी दादा. खानाचं हास्य छत्रपती शिवाजी राजेनं ऐकलं आणि राजे मनात म्हणले अरे आता हसतोच पण 5 मिनिटात रडायला लावी. एवढं लक्षात ठेवा ही जात मराठ्यांची. आणि राजेनं एक एक पाऊल टाकायला सुरुवात केली. लक्षात ठेवा राजा थोर बात त्याची न्यारी राजा थोर बात त्याची न्यारी चाल चित्त्याची सावत भारी जिरहा जिर जी राजाला आलिंगन दिलं. पण बघा मृत्यू आपल्या डोळ्यासमोर आहे पण युक्तिवाद आहे. काय केलं खानानं खानाचा अभिमान माण्याला कटरीचा वार त्यानं केला हर बाज झाला चिलखत होता अंगाला. आता लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी राजेंचा गणित काम असणारा लक्षात ठेवत होता. चिलकत होता अंगामध्ये डोक्यावर जिरेटोप होता. जरी वार केला त्या जिरेटोपाने आणि त्या चिलखताने वार हुकले जाईल. आणि एवढंच असणारी संधी माझ्या छत्रपती शिवाजी राजेला मिळाली. आणि काय केलं राजानं पोटामध्ये बिछवा मारा केला दादा मारा केलेला आहे. पोटामध्ये बिछवा खूप असलेला आहे. अरे सत्य युगामध्ये हिरण्यकश्यपूचा वध माझ्या भगवान विष्णू नरसिंह अवतार घेऊन गेला
आणि या कलियुगामध्ये 350 वर्षापूर्वी याच असणारे हिरण्यकश्यपूचा अफजल खान रूपे माझ्या छत्रपती शिवाजी राजेला केला. एवढं लक्षात ठेवा दादा. दगा 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 म्हणून खान जमिनीवर कोसळला असताना त्यावेळेला सय्यद बंडा धावत आला. पण होता शिवा म्हणून वाचला असताना त्या ठिकाणी होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवाजी महाराज एक क्षण होत नाही तोपर्यंत आपला असताना त्या ठिकाणी तलवारीचा घाव केला आणि सय्यद बंडाचा हात असताना जमिनीवर गळून पडला. एवढं लक्षात ठेवा दादा. खानाचं मस्तक तोडलं आणि असणाऱ्या प्रतापगडावर येऊन कोफेचे आवाज झाले. एवढं लक्षात ठेवा. आणि तरीमध्ये खाडीमध्ये लपून बसलेली सगळी मावळी एका जे घोषामध्ये बाहेर निघाली उसळली हर आणि खानाच्या उरले सुरलेल्या असणाऱ्या सैन्यावर तुटून पडलेली. एवढं लक्षात ठेवा. प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध दाहले प्रतापगडचे युद्ध दाहले रक्त सांडले पाप सारे केले पावन केला कृष्ण काढा लाविली गुलामाची हे वाट मराठी शाहीचा मांडला छत्रपती शिवाजी महाराज की जय. विठोबा रखुमाई हरिभक्त कुंडलिका वरद हरि विठाला पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. विठाला विठाला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. विठाला विठाला धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. झालेली कीर्तनरूपी सेवा तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. वेळ खूप कमी पडला असं मला वाटतंय पण असू द्या. पण तरीही त्या ठिकाणी जेवढा वेळ मिळाला त्या वेळेमध्ये आपण या ठिकाणी संपूर्ण जेवढं शिवचरित्र गायलेलं आहे छत्रपती शिवाजीराजेंचा पाळणा असेल त्याच्यानंतर पोवाडा असेल अनेक गीतं असतील आणि त्याच्या निमित्ताने असणारे शिवचरित्राचे असणारे प्रत्येक विचार त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत मी पोहोचण्याचं काम केलेलं असेल. हे संपूर्ण असणारे या ठिकाणी कीर्तन सेवा रूपी पुष्प छत्रपती शिवाजीराजेंच्या चरणावर आपण या ठिकाणी सर्वजण समर्पित करूया. सर्व ग्रामस्थ मंडळी आणि गावातील तरुण मंडळ वयोवृद्ध ज्ञानवृद्ध मंडळ तपोवृद्ध मंडळ या सगळ्यांना माता भगिनींना धन्यवाद या ठिकाणी देतो. आजच्या कीर्तनाचे यजमान परम आदरणीय प्रवंदनीय असणारे या परिसराचे भूषण आणि या ठिकाणी तरुणांचे प्रेरणास्थान या गावचे प्रथम नागरिक आदरणीय सरपंच साहेब श्री संदीपराव प्रल्हादराव ठोकरे यांना मनोमन धन्यवाद या ठिकाणी देतो की त्यांनी सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. सर्व ग्रामस्थ मंडळींनी तरुण मंडळींनी खूप मोठं सहकार्य त्यांना या ठिकाणी केलेलं आहे. एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचे या ठिकाणी आपण आभार मानावेत आणि त्याच्यानंतर टाळी वाजली पाहिजे. आणि त्याच्यानंतर उत्कृष्ट साऊंड सिस्टीम या ठिकाणी मराठवाड्यातील एक नामांकित सिस्टीम असणारे हरिभक्त परायण आदरणीय दिलीप भाऊ मदनराव खालापुरे शिवाय मंडप अँड साऊंड सिस्टीम एकदा त्यांच्याकरता सुद्धा टाळी वाजली. ही सुंदर अशी साऊंड सिस्टीम त्यांनी मोफत दिली. लक्षात ठेवा दादा शिवजन्मोत्सवानिमित्ताने म्हणून त्यांना विसरून जाऊ नका बरं का. कोणताही कार्यक्रम असेल ना तर प्रत्येक वेळेला त्यांना सांगत जा बरं का. तुम्ही इथलेच आहात ना मग काय हरकत नाही पण पुढच्या वेळेला पैसे वाढून घ्या लग्न कार्याचे म्हणजे हे भरपाई कडून निघून जाईल त्याच्यामध्ये असू द्या. पण एक चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय या ठिकाणी आमच्या दिलीप भाऊंचं आहे त्यांनाही धन्यवाद. त्याच्यानंतर उत्कृष्ट महाराष्ट्रातील असणारे गायनाचार्य त्यांची चाल आत्ताच आपण या ठिकाणी ऐकलेली आदरणीय शिवाजी दादा काकडे त्यांच्याकरता सुद्धा सुंदर अशी टाळी होऊ द्या. कारण या परिसराचं भूषण आहे आणि अनेक असे विद्यार्थी त्यांनी घडविलेले आहेत. आजही ते महाराष्ट्रभर फिरत आहेत आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार ते करत आहेत. महाराजांना आमच्या असताना शिवाजी दादांना धन्यवाद. त्याच्यानंतर परमादरणीय परवंदनीय हरिभक्तपरायण वारकरी असणाऱ्या सेवेकरता त्यांनी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे आदरणीय पद्माकर महाराज
त्यांना सुद्धा धन्यवाद. त्याच्यानंतर ताल मार्तंड, लक्षात ठेवा आदरणीय शिवाजी दादांना चांगल्या चांगल्यानं साथ करायला जमत नाही, पण ज्या अर्थी आमचे गजानन दादा त्यांना सुंदर अशी साथ करत असतील तर त्या अर्थी गजानन दादा सुद्धा काही म्हणजे कुठेही नाव ठेवायला जागा शिल्लक नाही. एवढं लक्षात ठेवा. मस्तक हे पायावरी आणि काय वाणू आता नपुरीही वाणे. लक्षात ठेवा. आदरणीय गजानन दादासाठी एकदा टाळी वाजवा. सुंदर असं नियोजन दादांच्या माध्यमातून अनेक शिवजन्मोत्सवाचे कीर्तन करण्याचं असणार भाग्य माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं. या परिसरामध्ये येण्याचं सुद्धा भाग्य, सद्भाग्य आदरणीय गजानन दादामुळेच प्राप्त त्या ठिकाणी झालेलं आहे, म्हणून धन्यवाद त्यांना सुद्धा देतो. त्याच्यानंतर आदरणीय आमचे वायसी महाराज, माऊली महाराज, त्यांना सुद्धा धन्यवाद. एकदा त्यांच्याकरता ही टाळी वाजवा. आदरणीय रघुनाथ महाराज, सुंदर गायन आहे महाराजांचं, एकदा त्यांच्याकरता गावकरीच आहेत, गावातलं रत्न आहे, स्वाभिमान असायलाच पाहिजे. त्याच्यानंतर सोपान महाराज, सुंदर असं गायन त्यांचं सुद्धा या ठिकाणी आहे, त्यांना धन्यवाद. आपल्या असणारे गावकरी पुन्हा आमच्या हरिभक्तपरायण गुरुवर्य असणारे या ठिकाणी रामभाऊ महाराज राऊत यांचे शिष्य असणारे आदरणीय काय खालापुरे महाराज, भरत महाराज खालापुरे, सुंदर असा अभ्यास त्यांचा चिंतनीय या ठिकाणी आहे. आणि विशेष म्हणजे सगळी काही टाळकर म्हणे विनयकरी दादा, गाते श्रोते पाहते चतुर्विनोदी दुश्चिते सोहम भावी पूर्ण ज्ञाती या सकळा ते विनवणी. कोणाचे नाव हुकले असतील तर लग्न झाले असतील ना, मग बायका नाव घेत्या, म्हणून माझ्यावर काही रुसू नका. माझ्या समवेत आलेले आमची संजूभाऊ असतील सोयंजण्याचे, त्याच्यानंतर असणाऱ्या शिरोड्याचे विजूभाऊ असतील, त्याच्यानंतर आमचे असणारे यूट्यूब चॅनलवाले केंद्री जवळचेच आहेत. लक्षात ठेवा. आमचे घारे भाऊ अनिकेत भैया घारे, ज्ञानी यांचा राजा, बघा लक्षात ठेवा. उद्या सकाळी मोबाईलवर घरी गेल्यानंतर यूट्यूबवर सर्च करा ज्ञानी यांचा राजा यूट्यूब चॅनल आणि ते सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटी वाजा बरं का, म्हणजे तुम्हाला ही सगळी कीर्तनं ऐकायला पाहायला मिळतील. आणि इथलं सुद्धा कीर्तन शिवजन्मोत्सव सोहळा तुमच्या गावाचं नाव येईल. लक्षात ठेवा. माझं नाव येईल गजानन महाराज गोंदीकर, या नावाने जरी तुम्ही सर्च केलं तर अनेक शिवजन्मोत्सवाचे कीर्तनं पोवाडे पाळणे तुम्हाला ऐकायला त्याच्यावर मिळतील. यूट्यूबला अनेक चॅनलवर शूटिंग झालेले, झेटॉकीजवरही शूटिंग झालेले आहेत. म्हणून तुम्हाला पुन्हा शिवजन्मोत्सवाचे अनेक कीर्तनं शिवचरित्राचे ऐकायचे असतील तर यूट्यूबवर नाव सर्च करा, तुम्हाला ऐकायला या ठिकाणी मिळेल. त्याच्यानंतर असणारे आमच्या खारी आरड्याचे काही असणारी स्नेही मंडळी आमची पाठीमागेच मागच्या हप्त्यात कथा सांगता झाली, भागवत कथा, आमचे बंडूभाऊ ढेंगळे असतील आणि सर्व त्यांचे मित्रमंडळी या ठिकाणी आलेले, त्यांना धन्यवाद. आमच्या गजानन दादाचे समवेत आलेले चव्हाण भाऊ, त्यांना या ठिकाणी धन्यवाद. संकेत महाराज असतील आणि सगळेजण, आता कोणी राहिलंच नाही. आणि हा गुरुजींच्या गावाची मंडळी जयपूरची, अरे वा सुंदर आहे. पोखरी केंद्रीला कीर्तन झालं त्यावेळेला जयपूरची मंडळी होती, काही भजनी मंडळी आहे तिथली, ती कीर्तनाला माझ्या होती. असं आप्पा महाराज होते ना, तुम्ही होते ते, हां बरोबर आहे, आप्पा महाराज होते तिथे. तर असणारी जयपूरची सगळी काही मंडळी आली, त्यांनाही धन्यवाद. या ठिकाणी तरुण मंडळी करता एकदा सुंदर अशी टाळी होऊ द्या बरं का. हां, असंच नियोजन वार्षिक प्रत्येक वर्षी करा, चांगले विचार आत्मसात करा, छत्रपती शिवाजीराजांची पायीक बनवून राहा आणि मनोज जरांगे पाटलांच्या पायावर पाय ठेवूनच आपण इथून पुढे राहा, एकत्र राहा. मराठा समाज इथून पुढे एकत्रच राहिला पाहिजे, एवढे लक्षात ठेवा की जेणेकरून इथून पुढे कोणतंही संकट आले तर ती संकट आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन त्याचा सामना केला पाहिजे. म्हणून प्रत्येक असणाऱ्या त्या ठिकाणी मराठ्यांनी एकत्र येण्याची काळाची गरज आहे. झालेली कीर्तनरूपी सेवा छत्रपती शिवाजीराजेंच्या चरणावर समर्पित करतो. रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली.